कोजागिरी पौर्णिमा ही 16 तारखेला आहे. 16 तारखेला संध्याकाळी 8:41 कोजागिरी पौर्णिमा ही सुरू होणार आहे आणि 17 तारखेला दुपारी 4:56 कोजागिरी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे. तर कोजागिरी पौर्णिमा ही आपल्याला बुधवारी 16 तारखेला करायची आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, त्यासोबतच दूध आटवतो, त्यामध्ये चंद्राचं दर्शन घेतो आणि तो प्रसाद आपण सगळेजण हे ग्रहण करत असतो. कोजागिरीचा अर्थ आपल्याला असंच माहिती आहे की को जागृती म्हणजे कोण कोण जागा आहे हे माता लक्ष्मी बघत असते. माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येऊन बघत असते की माझी सेवा उपासना कोण करत आहे, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोण जागत आहे. तर कोजागिरी पौर्णिमेचा आपल्याला एवढाच अर्थ माहिती आहे, परंतु कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेवांनाही तेवढंच महत्व आहे. माता लक्ष्मी सोबत इंद्रदेव देखील पृथ्वीवरती येत असतात आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस आहे. माता लक्ष्मींना प्रसन्न करून घेण्यासाठी, इंद्रदेवतेंची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची आहे. इंद्रदेव जे पृथ्वीवरती येत असतात आणि इंद्रदेव पृथ्वीवरती आल्याच्या नंतरच कार्तिक स्नानारंभ सुरुवात होत असते. इंद्रदेवांचे पाय पृथ्वीवर लागल्याच्या नंतर तर आपल्याला इंद्रदेवांकडे या दिवशी काय मागायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, त्यासोबत इंद्रदेवतांची पूजा करतो, चंद्राची पूजा करतो, देवता आहे, त्यासोबतच जे इंद्राचे वाहन आहे ऐरावत, माता लक्ष्मी, हे सगळे समुद्रातून निघालेले रत्न आहेत. म्हणजे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी समुद्रकन्या माता लक्ष्मी बाहेर आली होती, त्यासोबतच ऐरावत हा इंद्राचं वाहन आहे ते बाहेर आले होते. तर हे जे रत्न आहेत हे समुद्र मंथनातून बाहेर आले होते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या समुद्र मंथनातील जे रत्न आहेत त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हे जे रत्न आहेत हे सर्व रत्न त्रिदेवांनी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांनी इंद्रदेवांना दिलेले होते. जे कल्पवृक्ष आहेत, रंभा आहेत, हे सगळे रत्न इंद्रदेवतांच्या सभेमध्ये आहेत आणि हे सगळे रत्न जे त्रिदेवांनी इंद्रदेवांना दिले आहेत, त्यामुळे इंद्रदेवांना देवतांचा राजा देखील म्हटलं जाते. तर इंद्रदेवांचं देखील खूप महत्व आहे. काही कारणांमुळे आपल्याला अनेकशा गोष्टी या इंद्रदेवांबद्दल माहिती नाही. म्हणजे कोजागिरी बद्दलच आपण जर घेतलं तर आपल्याला दूध पिणे, दूध आटवणे, त्यासोबत चंद्र त्यामध्ये बघून दूध पिणे, माता लक्ष्मीची पूजा करणे इथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला माहित आहे. परंतु इंद्र जे आहेत ते देखील देवतांचे राजा आहेत. इंद्रदेवांनी प्रत्येक वेळी जेव्हा राक्षसाचं आणि देवतांचं युद्ध झालं त्यावेळेस इंद्रदेवांनी ती धुरा सांभाळलेली आहे. इंद्रदेव हे देवतांचे राजा आहेत. जे जसं की विष्णूचं चक्र हे खूप शक्तिशाली आहे, महादेवांचा त्रिशूल हा खूप शक्तिशाली आहे, त्याचप्रमाणे त्यानंतर जो येतो तो इंद्राचं वर्ज येते आणि राक्षस आणि देवतांच्या युद्धामध्ये इंद्रदेवतांनी वेळोवेळी देवतांची मदत केली आहे. त्यामुळे देखील ते देवतांचा देवराज इंद्र आहेत, देवतांचे ते राजा आहेत. अजून मी तुम्हाला जसं म्हटलं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जोपर्यंत इंद्रदेव पृथ्वीवरती इंद्रदेवांचे पाय लागत नाही तोपर्यंत कार्तिक स्नानाला किंवा होत नसतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेव हे पृथ्वीवरती म्हणजे वर्षातून एकदाच पृथ्वीवरती येत असतात. तर आपण त्यांच्याकडे काय काय गोष्टी मागायला हव्या जेणेकरून आपलं कल्याण होईल याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, म्हणजे आपण माता लक्ष्मीची पूजा ही करतच असतो, परंतु जो मोठा मुलगा असतो, घरातील जो मोठा मुलगा आहे, ज्येष्ठ मुलगा आहे, तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या मुलाचं औक्षण करायचं असते. म्हणजे घरामध्ये जो मोठा मुलगा आहे, ज्येष्ठ मुलगा आहे, त्याचं औक्षण करायचं आहे. आईने मुलाचं औक्षण करायचं आहे. जर समजा लग्न झालेलं असेल मोठा मुलगा म्हणजे त्याला पत्नी आली असेल तर पत्नीने नवऱ्याचं औक्षण करावे. त्यानंतर असं नाही की छोट्या मुलांचं औक्षण करायचं नाही, छोट्या मुलांचं देखील औक्षण या दिवशी करायचं आहे. तुम्हाला मोठा मुलगा किंवा मुलगी असेल परंतु ज्येष्ठ जे अपत्य असते आपलं त्याचं औक्षण या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं असते. संध्याकाळी जेव्हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध आटवतो त्यामध्ये चंद्र बघतो तर हे दूध अगदी अमृतासमान काम करते. तर हे दूध जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण ते दूध ग्रहण करायचं नाही, अगोदर चंद्र देवतांना दाखवायचं आहे, त्यांचं आव्हान करायचं आहे की छोट्या वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे, ते दूध त्यांना दाखवायचं की हे दूध मी तुम्हाला अर्पण करते आहे, तुम्ही त्याचं ग्रहण करा. त्यानंतर गणपती बाप्पांना आव्हान करायचं आहे, त्यानंतर माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे की हे दूध मी तुला दाखवते आहे ते ग्रहण कर. त्यानंतर इंद्रदेवतांना आव्हान करायचं की हे दूध मी तुम्हाला दाखवते आहे त्याचं तुम्ही ग्रहण करा, तुम्ही ते दूध स्वीकारा. तर अशा प्रकारे आपल्याला देवतांना आव्हान करायचं आहे. वरती म्हणजे आपण जेव्हा टेरेसवरती किंवा कुठे बाहेर आपण चंद्राच्या छायेमध्ये असतो तेव्हाच आपल्याला हे सगळं बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगते, तो मंत्र बोलायचा आहे. तर तो मंत्र आहे इंद्र गायत्री मंत्र. सहस्रहस्ताय विद्महे वर्जहस्ताय धीमहि तन्नो इंद्र प्रचोदयात, हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील देईल. तर हा मंत्र आपण जेव्हा चंद्राच्या छायेत असतो त्यावेळेस आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर आपल्या जे देवघरामध्ये देवदेवता असतात त्यांना आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि
त्यांना प्रार्थना करायची आहे, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची, इंद्र देवतांना माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की आम्हाला ऐश्वर्य सुख शांती लाभू दे, आमचं आरोग्य चांगलं राहू दे, आमच्या घरामध्ये सदैव सुख समाधान राहू दे. तर लक्ष्मीची पूजा ही आपल्याला ऐश्वर मिळावं, आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहावी यासाठी करत असतात. त्याप्रमाणे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्र देवतांकडे देखील प्रार्थना करायला हवी. तर इंद्र देवतांकडे देखील तुम्ही अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना करू शकता. हाच एक दिवस असतो की या दिवशी माता लक्ष्मी सोबत इंद्र देवता ही पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते इंद्र देवतांकडे मागू शकता. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या आहे. आणि मी जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र आपल्याला चंद्राच्या छायेतच बोलायचा आहे. इंद्र देवतांना तुम्ही अजून एक प्रार्थना करू शकता. म्हणजे आता बऱ्याच लोकांना, मला माहिती आहे की नाही, परंतु बऱ्याचशा लोकांनाही माहित नसते की आपण वर्षभर जी सेवा उपासना जप करत असतो, तर जेव्हा आपण ही सेवा उपासना जप करतो तर आपण कधीही जप केल्याच्या नंतर आपण जेव्हा आपल्या आसनावरतीच असतो तर तेव्हा आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण खाली टाकायचं आहे आणि त्या पाण्याचे थेंब जे असतात ते आपल्या डोळ्याला आपण लावायचे असतात. म्हणजे असं म्हटलं जाते की जर आपण नामजप केल्याच्या नंतर जी ही कृती आपण केली नाही तर इंद्रदेव आपलं सगळं काही पुण्य चोरून घेतात. आपलं जे काही नामजप आहे, आपण जी सेवा केली आहे त्याचं सर्व पुण्य हे इंद्रदेवतांना लागत असते. त्यामुळे तुम्ही जर का आतापर्यंत हे असं करत नसाल तर या दिवशी तुम्ही इंद्रदेवतांकडे प्रार्थना देखील करू शकता की माझी जी वर्षभर मी जी सेवा उपासना केली आहे त्याचं पुण्य तुम्ही माझ्या खात्यामध्ये जमा करा, ते पुण्य मलाच लागू द्या. तर अशा प्रकारे इंद्रदेवतांकडे तुम्ही याबद्दल देखील प्रार्थना करू शकता. किंवा तुम्ही नामजप झाल्याच्या नंतर, म्हणजे जेव्हा तुम्ही नामजप कराल, माळी घ्याल, त्यानंतर तुम्ही या प्रकारे हातावरती पाणी घ्यायचं आहे, ते खाली टाकायचं आहे आणि त्या पाणी आपल्या डोळ्यांना आपण लावायचं असते. म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की हे जे करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचं जे काही पुण्य आहे ते आपल्या खात्यामध्येच लागते, ते दुसरीकडे जात नाही. तर तुम्ही देवतांकडे अशी प्रार्थना नक्की करा. आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच फक्त दूध आटून चंद्र बघून त्यामध्ये पिणे असं नाही. तसं तर कोजागिरीचा जो चंद्र असतो तो अत्यंत शीतलतामध्ये असते, सात्विकता असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे दूध आटून, दूध अतिशय अमृता समान होते, त्यामुळे हे प्यायलाच हवे. त्यामुळे अनेकशे आजार देखील बरे होतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जागायला हवं. त्यासोबतच जो चंद्र आहे तो बघायलाच हवा. माता लक्ष्मीची सेवा उपासना करायला पाहिजे, त्यासोबत इंद्रांची देखील सेवा उपासना करायला पाहिजे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची, इंद्र देवतांची पूजा कशी करायची आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याच्याने शक्य तेवढं मी जसं तुम्हाला सांगितलं की नामजप करा, त्यासोबतच इंद्र देवतांचं देखील आवाहन करा. कारण की इंद्र देवता आणि माता लक्ष्मी ही वर्षातून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक वेळेस पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे मी तुम्हाला जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र देखील बोला. जे आपण दूध आटवतो ते डायरेक्ट चंद्राला दाखवल्याच्या नंतर आपण प्यायचं नाही. ते सगळ्या देवदेवतांना अगोदर त्याचा नैवेद्य द्यायचा आणि त्यानंतरच आपण तो ग्रहण करायचा असतो. आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे दूध प्यावं, कारण हे दूध अतिशय अमृता समान होते. परंतु अगोदर आपण देवदेवतांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण ते दूध हे ग्रहण करायचं असते. म्हणजे असं कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस होते की खूप जण आपल्या ग्रुपनं अशी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करत असतात आणि त्यानंतर आपण ते दूध आटवल्याच्या नंतर, चंद्र दिसल्याच्या नंतर दूध प्यायला घेतात. असं करू नका. अगोदर जे दूध आहे ते सगळ्या आपल्या घरातील देवदेवतांना दाखवा. जसं मी तुम्हाला सांगितलं की चंद्राला, गणपती बाप्पाला, माता लक्ष्मीला आणि इंद्र देवतेचं आवाहन करून ते दूध त्यांना अर्पण करा. त्यानंतरच आपण ते दूध प्रसाद म्हणून, प्रसाद रूपी दूध आपण कधीही ग्रहण करायला हवं. आपण कुठल्याही पूजेच्या नंतर आपण प्रसाद म्हणूनच कुठलेही पदार्थ हा ग्रहण करत असतो. म्हणजे पूजा झाल्याच्या नंतरच आपण प्रसाद ग्रहण करत असतो. देवांना अगोदर तो दाखवत असतो आणि नंतर तो ग्रहण करत असतो. तर तसंच आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देखील करायचं आहे. ते दूध अगोदर आपल्या घरातील देवदेवतांना दाखवायचं आहे, इंद्र देवतांना, माता लक्ष्मीला, गणपती बाप्पाला दाखवायचं आहे. त्यानंतरच आपण ते दूध हे ग्रहण करायचं असते. तर ही कोजागिरी पौर्णिमेची थोडीशी वेगळी माहिती होती जी मला तुम्हाला सांगायची होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.